चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एक आवाज ऐकतो, जो की एका कट्यारीचा असतो। ही कट्यार आपल्याला सांगते की पूर्वीच्या काळात जे तानसेन सारखे श्रेष्ठ गायक होते, त्यांना त्यावेळेच्या राजे महाराजांनी आश्रय दिला व ज्या राज्यात हे कलाकार राहायला होते, पुढे त्याच राज्यातील गावांच्या नावाने ह्या गायकांची घराणे सुरू झाली, जसे की जयपूर घराणे व आग्रा घराणे, ज्यामुळे यांच्यात आपापसात जीव घेण्यास स्पर्धा सुरू झाल्या। आणि अशाच एका काळातील आपण ही गोष्ट पाहतो, ज्यावेळी भारतात इंग्रजांचं राज्य होतं। तसेच ही गोष्ट मध्य भारतातील विश्रामपूर ह्या ठिकाणची असते। आता आपण सूर निरागस हो हे गाणं पाहतो, ज्यात पंडित भानुशंकर शास्त्री हे गाणं गणपतीसाठी गात असतात। यांच्याबद्दल सांगायचं तर हे एक श्रेष्ठ गायक असतात व सध्या हे राजा विष्णुराज यांच्या आश्रयात राहत असतात। तसेच आपण राजा विष्णुराज यांना पाहतो, यांनी एक कट्यार बनवायला लावलेली असते। इथे विष्णुराज सर्वांना सांगतात की ही कट्यार राजगायकाला मानचिन्ह म्हणून दिली जाईल आणि स्वतःच्या रक्षणासाठी ह्या कट्यारीने केलेला एक खून त्या व्यक्तीला माफ असेल। पुढे दाखवतात की पंडित भानुशंकर मिरजच्या एका दरबारात त्यांची गायकी सादर करतात, जी की सर्वांना खूप आवडते। तसेच इथे आपण अफ्ताब हुसेन बरेलेवाला यांना पाहतो। हे पंडित भानुशंकर यांच्यासाठी त्यांच्या घराण्याची गायकी गातात व पुढे पंडितजींना सांगतात की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी आमच्या घराण्याच्या गायकीशिवाय दुसरं काहीही नाही। आता पंडितजींना अफ्ताब यांची गायकी खूप आवडलेली असते, त्यामुळे ते त्यांना खानसाहेब नावाची पदवी देतात। तसेच हे दोघे चांगले मित्र बनतात। त्यामुळे पंडितजी खानसाहेबांना सांगतात की तुम्ही विश्रामपूरला या, तिथे तुमच्या कलेची कदर केली जाईल। पुढे खानसाहेब त्यांच्या सर्व कुटुंबासोबत विश्रामपूरला येतात व इथे आल्यावर त्यांना पंडितजी राहण्यासाठी जागा देतात। त्याचबरोबर जेव्हा जेव्हा खानसाहेबांना मदत हवी असेल तेव्हा तेव्हा पंडितजी त्यांना मदत करतात, जसे की त्यांच्या मुलांना शाळेत ऍडमिशन करून देणे। पण हे सर्व खानसाहेबांच्या बायकोला, ज्यांचं नाव नबीला असतं, त्यांना आवडत नाही। प्रत्यक्षात पंडितजी त्यांच्या मैत्री खातीर व खानसाहेब चांगले कलाकार असतात, त्यामुळे त्यांच्या कलेचा मान राखण्यासाठी खानसाहेबांची मदत करत असतात। आता एका दसऱ्याच्या दिवशी राजदरबारात एका स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। ही स्पर्धा हिंदुस्थानच्या संगीत कलेचा विकास व्हावा यासाठी भरवण्यात आलेली असते व ह्या स्पर्धेत जो गायक विजयी होईल त्याला राजगायकाची हवेली, वर्षाला 8,000 रुपये व ती कट्यार दिली जाणार असते, जी राजांनी बनवून घेतलेली। तसेच ही स्पर्धा आता दरवर्षी भरवली जाणार असते व ही स्पर्धा भरवण्याची आयडिया स्वतः पंडितजींनीच राजांना दिलेली असते। आता पूर्ण दरबारात पंडितजींसोबत गायनाची स्पर्धा करण्यासाठी एक विडा फिरवला जातो, जो की पुढे खानसाहेब उचलतात। इथे खानसाहेब दिल की तपिश हे गाणं सादर करतात, जे की त्यांच्या घराण्यातील गाणं असतं। तसेच हे गाणं सर्वांना खूप आवडतं। पण पुढे पंडितजी जेव्हा घेई छंद हे गाणं गातात तेव्हा ते सर्वांच्या काळजाला भिडतं, ज्यामुळे ह्या स्पर्धेचा विजेता पंडितजींना घोषित केलं जातं। तसेच त्यांना कट्यार दिली जाते। आता सर्वांसमोर खानसाहेबांना हार पत्करावी लागली, त्यामुळे ते खूप दुःखी होतात। पण त्यांच्या बायकोला म्हणजेच नबीलाला जेव्हा ही बातमी कळते तेव्हा त्या खानसाहेबांना समजावतात व सल्ला देतात की तुम्ही फक्त एकदा हरला आहात आणि हे शक्य नाही की तुम्ही वारंवार हराल। हे ऐकल्यावर खानसाहेबांचा आत्मविश्वास वाढतो व ते पुढे पंडितजींना स्पर्धेत हरवण्यासाठी रियाज करायला लागतात। पण खूप मेहनत करून देखील पुढे सलग 13 वर्ष खानसाहेबांना हार पत्करावी लागते, ज्यामुळे खानसाहेब जे कधी काळी पंडितजींचे चांगले मित्र होते ते आता पंडितजींना त्यांचा शत्रू मानायला लागतात। त्याचबरोबर वारंवार पंडितजींच्या विरोधात हरल्यामुळे खानसाहेबांना त्यांच्या राज्यातील लोक परास्त खान म्हणून चिडवायला लागतात, ज्यामुळे पुढे ते इंग्रजांच्या ताफ्यातील एका सैनिकाची बंदूक हिसकावून घेतात व त्यातून स्वतःवर गोळी झाडतात। पण ही गोळी त्यांच्या खांद्याला लागलेली असते, त्यामुळे ते वाचतात। तसेच पंडितजी त्यांना भेटायला आल्यावर खानसाहेब त्यांना सांगतात की कसे राज्यातील लोक त्यांना परास्त खान म्हणून चिडवतात व ते हे देखील म्हणतात की तुम्ही माझे मित्र नाहीत तर शत्रू आहात। आता हे ऐकल्यावर पंडितजींना खूप दुःख होतं व तरी देखील ते खानसाहेबांना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देऊन तिथून निघून जातात। यानंतर त्यांना भेटायला एक इंग्रज अधिकारी येतो, जो की खानसाहेबांना हा सल्ला देतो की स्वतःला संपवण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही तुमच्या दुश्मनाला संपवून टाका। इथेच नबीला देखील हे ऐकत असते व ह्या अधिकाऱ्याचा असं बोलण्याचा परिणाम आपण पुढे लवकरच पाहू। यानंतर आपण 14व्या वर्षाची दसऱ्याची स्पर्धा पाहतो, ज्यामध्ये खानसाहेब घेई छंद हे गाणं गातात व पंडितजींची जेव्हा गाण्याची वेळ येते तेव्हा ते गातच नाहीत। आता ते का नाही गायले हे पुढे आपल्याला लवकरच कळेल। पण त्याचबरोबर आपण पाहतो की स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पंडितजी शांत असतात, जसे की त्यांच्यासोबत असं काहीतरी घडलं असावं जे त्यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही। आता पंडितजी ह्या स्पर्धेमध्ये न गायल्यामुळे खानसाहेबांना विजयी घोषित करण्यात येतं, ज्यामुळे खानसाहेबांना खूप आनंद होतो, कारण ह्या क्षणासाठी त्यांनी 14 वर्ष वाट पाहिली होती। त्याचबरोबर खानसाहेब जिंकण्याच्या आनंदात पंडितजींना भर दरबारात बेइज्जत करण्याचा प्रयत्न करतात। पण पंडितजी मात्र सर्व सहन करून देखील खानसाहेबांना सन्मानाने त्यांचं विजय झाल्याचं बक्षीस म्हणजेच कट्यार त्यांना देतात, ज्यामुळे आपल्याला समजतं की खानसाहेब गायनाची स्पर्धा जिंकून सुद्धा पंडितजींसमोर माणुसकीची स्पर्धा हरले आहेत। यानंतर आपण उमा व झरीनाला बघतो।
उमा ही पंडितजींची मुलगी असते व झरीना खान साहेबांची. प्रत्यक्षात उमा व झरीना लहानपणापासूनच एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असतात. पण खान साहेबांमुळे आता ह्या दोघींच्या मैत्रीत देखील आपण दुरावे निर्माण होताना पाहतो. आता पुढे सूरचे सजी संगिनी हे गाणं आहे, जे की खान साहेब त्यांच्या नवीन हवेलीमध्ये गात असतात. तसेच ह्या गाण्यात दाखवतात की खान साहेबांचा थाट आता एखाद्या राजापेक्षा कमी नाहीये. राजाश्रयामुळे त्यांच्याकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्या त्यांना हव्या होत्या. त्याचबरोबर इकडे झरीनासाठी तिची आई नबीला पत्र पाठवते, ज्यात नबीलाने लिहिलेलं असतं की तिने खान साहेबांच्या सुखासाठी अशी एक चुकीची गोष्ट केली आहे की ज्यामुळे खान साहेबांनी नबीलाला त्यांच्या घरातून हाकलून लावलं. यानंतर दाखवतात की सदाशिव पंडितजींना शोधत राजगायकाच्या हवेलीत येतो. प्रत्यक्षात सदाशिव हा पंडितजींचा विद्यार्थी असतो, ज्याला कधी काळी पंडितजींनी गंडा बांधलेला. आता गंडा बांधणे म्हणजे हे की जे संगीत घराणे असतात, जसे की आग्रा घराणे व जयपूर घराणे, ह्या घराण्यांची एक विशिष्ट गायकी व अंदाज असतो आणि ती गायकी व अंदाज पुढे त्या व्यक्तीला शिकवला जातो ज्याला त्या घराण्यातील गायक गंडा बांधतात. म्हणजेच पंडितजींच्या घराण्याची जी गायकी व अंदाज आहे तो ते आता फक्त सदाशिवला शिकवणार असतात. आणि आता 14 वर्षानंतर सदाशिव पंडितजींकडे गायन शिकायला आलेला असतो. पण झरीना सांगते की पंडितजी आता इथे राहत नाहीत. इथेच खान साहेबांचे 2 पुतणे सदाशिवला म्हणतात की तू तुझी गायकी गाऊन दाखव. पण सदाशिव जेव्हा पुढे गात असतो तेव्हा खान साहेब त्याला मध्येच थांबवतात. इथे खान साहेबांचे पुतणे सदाशिव व खान साहेबांची ओळख करून देतात व सदाशिवला म्हणतात की तुला हवं तर तू पंडितजींच्या ऐवजी खान साहेबांकडून गायन शिक. यावर सदाशिव त्यांना नकार देतो, ज्यामुळे पुढे खान साहेबांना राग येतो व ते सदाशिवला राजगायकाच्या हवेलीतून हाकलून लावतात. आता इथून सीन काही वर्षाने मागे जातो, जेव्हा सदाशिव लहान होता. तसेच इथे मन मंदिरा तेजाने हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलंय की पंडितजी सदाशिवला घेऊन काजवे पकडायला जातात. त्याचबरोबर ते सदाशिवच्या हातात गंडा बांधतात व त्याला गायन शिकवतात. हे गाणं संपल्यावर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे सदाशिव पंडितजींना शोधत त्यांच्या घरी आलेला असतो. इथे सदाशिव उमाला हाक मारतो, पण उमा त्याला ओळखत नाही. हे कळल्यावर सदाशिव तिच्यासाठी काही सरगम व आलाप गातो, ज्याने उमाला खात्री होते की हा सदाशिवच आहे ज्याला ती लहानपणी ओळखायची. आता उमा सदाशिवला सांगते की पंडितजी आता गाऊ शकत नाही, कारण ते जेव्हा मथुरेला त्यांच्या एका मैफिलीसाठी गेले होते तेव्हा खान साहेबांची बायको नबीला देखील आग्र्याला तिच्या माहेरी होती. तेव्हाच तिने मेजवानी ठेवली होती. तसेच आपण पाहतो की इथे नबीला पंडितजींना गोड पेठा खायला देते, ज्यामुळे पुढे पंडितजी आग्र्याहून परत येत असताना त्यांना रक्ताच्या उलट्या होतात. प्रत्यक्षात नबीलाने त्या पेठामध्ये सिंदूर टाकलेला असतो, ज्यामुळे पंडितजी आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा कधीच गाऊ शकणार नाहीत. तसेच खानसाहेब दरबारातील गायनाची स्पर्धा जिंकल्यावर पंडितजी विश्रामपूर सोडून गेले आणि त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना ही शपथ दिली की कोणीही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू नये. आता सदाशिवला हे कळल्यावर तो खानसाहेबांना मारण्यासाठी त्यांच्या हवेलीत जातो. पण जेव्हा तो त्यांना मारणारच असतो तेव्हा तो पाहतो की ते खानसाहेब नसून त्यांची मुलगी झरीना आहे. तसेच इथे झरीनाला जेव्हा कळतं की सदाशिव तिच्या वडिलांना मारण्यासाठी आला आहे तेव्हा ती सदाशिवला तिच्या आईने म्हणजेच नबीलाने पाठवलेल्या पत्राबद्दल सांगते. त्याचबरोबर सदाशिवला झरीनाकडून कळतं की उमा गेले 14 वर्षापासून त्याच्यावर प्रेम करते. पुढे झरीना सदाशिवला समजावते की तो खानसाहेबांना मारण्याऐवजी त्यांना त्यांच्या गायकीवरती जो अहंकार आहे त्या अहंकाराला मार. म्हणजेच ते सांगते की तू सर्वात मोठा गायक हो. पुढे सदाशिव पुन्हा उमाकडे येतो, जिथे उमा त्याला संगीत सुधारक नावाचा एक ग्रंथ देते, जो की पंडितजींनी लिहिलेला असतो. उमा त्याला सांगते की पंडितजींनी ह्या ग्रंथामध्ये जे काही लिहिलं आहे आणि त्यामधून मला जे काही समजलं आहे ते मी तुला शिकवण्याचा प्रयत्न करेल. तसेच पुढे उमाला पंडितजींनी जे काही शिकवलेलं असतं ते सर्व ती सदाशिवला शिकवते. पण सदाशिवला संगीतातील आणखी बारकावे शिकायचे असतात आणि त्यासाठी त्याला आता पंडितजींची गायकी ऐकायची असते. त्यामुळे कविराज सदाशिव जवळ येतात व त्याला सांगतात की पंडितजींचा आवाज आपल्याकडे रेकॉर्ड केलेला आहे. तसेच ते सदाशिवला एक ग्रामोफोन आणून देतात, ज्यामध्ये पंडितजींचा आवाज रेकॉर्ड केलेला असतो. आता सदाशिव पंडितजींचा आवाज ऐकून त्यावर दिवस रात्र एक करून रियाज करायला लागतो व असेच एक दिवस तो रियाज करत असताना कविराज व उमा त्याच्याजवळ येतात आणि सदाशिवला सांगतात की तुझा आवाज हुबेहूब पंडितजींसारखा झाला आहे. आम्हाला कळालंच नाही की ग्रामोफोन मधून पंडितजींचा आवाज येतोय की प्रत्यक्षात तू गातोय. पण यावर सदाशिव आनंदी होण्याऐवजी निराश होतो, कारण त्याला वाटत असतं की तो फक्त पंडितजींच्या आवाजाची नक्कल करत आहे. प्रत्यक्षात सदाशिवला स्वरांचं ज्ञान हवं असतं आणि त्यासाठी हे सर्व ठरवतात की ते पंडितजींचा शोध घेणार. इथे उमाला माहित असतं की दरवर्षी पंडितजी खिद्रापूरला महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी जातात आणि तिला खात्री असते की यावर्षी देखील जर का ते तिथे गेले असतील तर ते यांना नक्कीच भेटतील. आता पुढे शिव भोला भंडारी हे गाणं आहे, ज्यात दाखवलंय की सदाशिव व उमा पंडितजींना शोधतात व त्यांना घरी घेऊन येतात. यानंतर झरीना पंडितजींना भेटायला येते व तिच्या आई वडिलांनी
म्हणजेच नबीला व खानसाहेबांनी त्यांच्यासोबत जे काही केलं त्याबद्दल त्यांची माफी मागते. पण यावर पंडितजी तिच्याजवळ खानसाहेबांचं कौतुक करतात की ते हाडाचे कलाकार आहेत. तसेच ते सांगतात की त्यांची इच्छा आहे की खानसाहेबांनी सदाशिवला गाणं शिकवावं. आता झरीना इथून घरी आल्यावर तिचे वडील विचारतात की तू कुठे गेलेलीस. यावर झरीना त्यांना सांगते की ती पंडितजींना भेटायला गेलेली. हे ऐकल्यावर खानसाहेब म्हणतात की पंडितजी आपले शत्रू आहेत आणि इथून पुढे तू तिथे गेलेले मला आवडणार नाही. यावर झरीना त्यांना समजावते की पंडितजींनी कधीच तुम्हाला शत्रू नाही समजलं, उलट ते तुम्हाला सुरुवातीपासून मदत करत आले आहेत. तसेच ती सांगते की पंडितजींची ही इच्छा आहे की त्यांच्या शिष्याला म्हणजेच सदाशिवला तुम्ही गायन शिकवावं. आता पुन्हा खानसाहेब त्यांचा अहंकार दाखवत झरीनाला म्हणतात की सदाशिवला मी माझी कला, माझ्या घराण्याची गायकी कधीच शिकवणार नाही. ज्यामुळे हे ऐकल्यावर झरीना तिच्या वडिलांना हे बोलून दाखवते की तुम्ही पंडितजींना तुमच्या गायकीने नाही तर धोका देऊन हरवला आहे. तसेच आपल्याला समजतं की ह्या गोष्टीचा प्रायश्चित म्हणून खानसाहेबांनी त्यांच्या बायकोला तलाक तर दिला खरा, पण ते हे मान्य करायला तयार नसतात की त्यांची गायकी पंडितजींपेक्षा कमी ताकदीची आहे. यानंतर यार इलाही ही कव्वाली आहे, ज्यात दाखवलंय की खानसाहेब एका मस्जिदीमध्ये ही कव्वाली गात असतात. त्याचबरोबर इथे सदाशिव देखील त्यांचं गाणं लपून ऐकत असतो. पण तो जेव्हा खानसाहेबांसोबत सुराला सूर मिळवतो तेव्हा खानसाहेब त्यांच्या पुतण्यांना सांगतात की जा आणि कोण गात आहे ते बघा. आता पुढे सर्वांना कळतं की तो सदाशिवच आहे. त्याचबरोबर खानसाहेबांचा पुतण्या सदाशिववरती हा आरोप लावतो की तो खानसाहेबांची गायकी चोरायला आला आहे व तो खानसाहेबांना हे देखील सांगतो की सदाशिव म्हणतो की तो तुम्हाला आत्ताच्या आत्ता गायकीमध्ये हरू शकतो, जे की सदाशिव प्रत्यक्षात बोललेलाच नसतो. पण खानसाहेब सदाशिवला गाण्याचा मुकाबला करायला लावतात. तसेच ते सदाशिव जवळ ही अट ठेवतात की तो जर का ह्या स्पर्धेत हरला तर आयुष्यभर सदाशिवला त्यांचा सेवक बनवून राहावं लागेल व त्याची जी गायकी आहे ती कायमची खानसाहेबांकडे गिरवी राहील. आता सदाशिव ही अट मान्य करतो व तो देखील खानसाहेबांना त्याची एक अट मान्य करायला लावतो की तो जर का जिंकला तर खानसाहेबांना आजच्याच राजगायकाची हवेली खाली करावी लागेल, जी की खानसाहेब देखील मान्य करतात. आता यांचा मुकाबला जेव्हा सुरू होतो तेव्हा हे दोघे देखील खूप छान गातात. पण पुढे जेव्हा खानसाहेब सदाशिवला आलापच्या काही हरकती गायला लावतात तेव्हा एका स्वरावरती आल्यावर पुढे सदाशिवच्या गळ्यातून आवाजच निघत नाही, ज्यामुळे तो हा मुकाबला हरतो व खानसाहेब विजयी ठरतात. त्याचबरोबर ते सदाशिवच्या हातातून पंडितजींनी बांधलेला गंडा काढून घेतात. इतक्यात इथे पंडितजी येतात, ज्यांना झरीना घेऊन आलेली असते. आता सदाशिव त्यांच्याजवळ जाऊन पंडितजींची माफी मागतो, पण पंडितजी त्याला म्हणतात की जोपर्यंत तू गंडा परत मिळवत नाहीस तोपर्यंत मी तुझं तोंड देखील पाहणार नाही. असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर सीन काही दिवसांनी पुढे खानसाहेबांच्या हवेलीत शिफ्ट होतो, जिथे सदाशिव हवेलीतील सर्व कामे करत असतो. तसेच आपण बघतो की सदाशिवला मुकाबला हरण्याचं थोडे दुःख नाही, कारण त्याची इच्छा होती की त्याला खानसाहेबांचं गाणं ऐकायचं आहे. आणि आता सदाशिवला खानसाहेबांच्या हवेलीत राहून ते करत असलेला रियाज ऐकायला मिळतोय, ज्याने त्याची ही इच्छा देखील पूर्ण होत आहे. मग भलेही तो खानसाहेबांचा सेवक म्हणून का इथे असेना. आता सदाशिव झरीनाला त्याचं एक स्वप्न सांगतो की एका खूप गर्दी असलेल्या शांत सभागृहात त्याला कोणी वडीलधाऱ्या माणसाने बोलवावं व सर्व संगीत जाणकार लोकांसमोर गाणं गायला लावावं. तसेच मी तोपर्यंत गाणं गात राहावं जोपर्यंत गुरूंचे गुरु एखादे मोठे उस्ताद माझ्याजवळ येऊन मला म्हणत नाहीत की शाब्बास पोरा, आज कानांचं सार्थक झालं, जीते रहो और ऐसे ही गाते रहो. यानंतर सर्व काही असंच चालत राहतं. जेव्हा जेव्हा खानसाहेब रियाज करत असतात किंवा त्यांच्या शिष्यांना गायन शिकवत असतात तेव्हा सदाशिव दुरून त्यांचं गाणं ऐकून मनातल्या मनात ते सूर गाण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच एक दिवस उमा झरीनाच्या हाती ग्रामोफोनच्या काही डिस्क सदाशिवसाठी पाठवून देते, ज्यामध्ये पंडितजींचा आवाज रेकॉर्ड केलेला असतो. पण झरीना या डिस्क सदाशिवला देत असताना खानसाहेबांचा पुतण्यांना पाहतो व खानसाहेबांना याबद्दल सांगतो. आता पुढे झरीना जेव्हा कथ्थकची प्रॅक्टिस करत असताना गात असते तेव्हा सदाशिव पाहतो की ती गात असताना तिचा लय चुकतोय. त्यामुळे सदाशिव तिला सांगतो की तू गाताना लयच चुकत आहेस. यावर झरीना म्हणते की मग तू मला गाऊन दाखव. पण सदाशिवचा आवाज खानसाहेबांकडे गिरवी असल्यामुळे तो गाऊ शकत नाही. त्यामुळे झरीना त्याला बासरी आणून देते व म्हणते की ती लय मला बासरीवर वाजून दाखव. पण बासरीवर जेव्हा सदाशिव ती लय वाजवून दाखवतो त्यानंतर तो त्याचं भान विसरून गायला लागतो. इथे तुम्हाला एक करेक्शन सांगतो की सदाशिव खानसाहेबांच्या घराण्याचं गाणं गात असतो. तेव्हाच तिथे खानसाहेब येतात व सदाशिवने त्यांच्या घराण्याचं गाणं गायल्यामुळे ते त्याच्याकडे असलेल्या पंडितजींच्या आवाजातील डिस्क तोडून टाकतात, ज्यामुळे सदाशिवला खूप दुःख होतं. आता इथे झरीना तिच्या वडिलांना म्हणते की तुम्ही सदाशिवला यासाठी गाण्याची अनुमती देत नाहीत कारण तुम्ही त्याच्या गायकीला घाबरता. तुम्हाला भीती आहे की जर का याला चांगली तालीम मिळाली तर तो तुमच्या गायकीला मागे पाडेल. यावर खानसाहेब तिच्या बोलण्याला खोटं ठरवतात. तसेच झरीना पुढे म्हणते की तिच्या आईने चूक केली आणि त्या चुकीचा फायदा तुम्ही उचललात. इथे आपल्याला समजतं की पंडितजींनी उमाला शपथ दिलेली की नबिलाने
म्हणजेच खानसाहेबांच्या बायकोने पंडितजींसोबत जे काही केलं ते कोणालाच सांगू नये. आता खानसाहेबांना वाटतं की पंडितजींसोबत जे काही घडलं ती बातमी जर का सर्वांपर्यंत पोहोचली तर त्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे ते झरीनाला विचारतात की तुझं तोंड गप्प ठेवायला तुला काय हवं आहे. झरीना म्हणते की सदाशिवला गाण्याची परवानगी द्या. आता भीतीपोटी खानसाहेब संध्याकाळी झरीनाजवळ येऊन तिच्याकडे सदाशिवचा गंडा परत करतात. तसेच तिला सांगतात की सदाशिवला मी गाण्याची परवानगी देत आहे व जर त्याची इच्छा असेल तर तो दरबारात माझ्या विरुद्ध स्पर्धा करण्यासाठी विडा उचलू शकतो. यानंतर सीन राजे विष्णुराज यांच्या दरबारात शिफ्ट होतो, जिथे दसऱ्यानिमित्त खानसाहेब गाणं गात असतात. इतक्या तिथे सदाशिव येतो व दरबारात फिरत असलेला विडा उचलतो. आता सदाशिव व खानसाहेबांमध्ये स्पर्धा सुरू होते, ज्यात गात असताना खानसाहेब त्यांच्या घरांची गायकी गात असतात तर सदाशिव आजपर्यंत जे काही शिकलेला असतो त्याला आत्मसात करून गात असतो. आता बघता बघता या दोघांची गायकी अशा वळणावर येते जिथे सर्व दरबार यांच्या गाण्यात मग्न होतो. पण तेवढ्यात खानसाहेब सदाशिवला गाण्यापासून थांबवतात व राजे विष्णुराज यांना सांगतात की याने आमच्या घराण्याच्या गायकीचा अंदाज चोरला आहे. तुम्हाला आठवत असेल तर चित्रपटाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की त्या काळचे संगीत घराणे असे होते की त्यांची गायकी त्यांच्या घरातील व्यक्तींशिवाय व त्यांच्या मोजक्या शिष्यांशिवाय इतर कोणीही गात नसतं. पण सदाशिव इथे स्पर्धेमध्ये गात असताना खानसाहेबांच्या घराण्याच्या गायकीच्या अंदाजात गातो, ज्यामुळे आता खानसाहेब राजे विष्णुराजांना म्हणतात की ह्याने केलेल्या चुकीची याला शिक्षा द्या. यावर राजे विष्णुराज व दरबारातील कवी खानसाहेबांना म्हणतात की निर्गुणाला आपण चुकी मानून शिक्षा नाही देऊ शकत. तसेच खानसाहेब म्हणतात की याने ज्या अंदाजात गायन केलं आहे तो अंदाज शोधण्यासाठी माझ्या पूर्वजांनी संगीत जगतात दिवस रात्र मेहनत केली आहे आणि त्याचा फायदा हा इतक्या सहजासहजी घेतोय. आता खानसाहेबांचं असं बोलणं राजांना देखील पटतं. पण तेवढ्यात खानसाहेब म्हणतात की मला माझ्या त्या अधिकाराचा उपयोग करण्याची परवानगी द्यावी ज्या अधिकारात मला एक खून करण्याची मुभा आहे. प्रत्यक्षात ते म्हणत असतात की त्यांनी पंडितजींना हरवल्यानंतर जी कट्ट्यार मिळवली होती ती कट्ट्यार ज्याच्याकडे असेल त्याला एक खून माफ आहे आणि त्याचीच ते सर्वांना आठवण करून देतात. आता हे ऐकल्यावर सर्वजण चकित होतात. तसेच हे प्रकरण सुरू असताना पंडितजी देखील इथे आलेले असतात. आता दरबारातील सर्वजण खानसाहेबांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा त्यांना कळतं की खानसाहेब आता समजवण्याच्या पलीकडे आहेत तेव्हा कविराज सर्वांना सांगतात की पंडितजींचा आवाज जाण्यामागचं कारण खानसाहेबच आहेत. पण यावर खानसाहेब सर्व आरोप त्यांच्या पत्नीवर ढकलून स्वतःला वाचवतात व पुढे पुन्हा राजांना विनंती करतात की मला एक खून करण्याची परवानगी द्यावी. आता राजे विष्णुराज देखील त्यांनीच बनवलेल्या नियमांपुढे बांधील होतात व खानसाहेबांना खुनाची परवानगी देतात. तसेच भर दरबारात जेव्हा खानसाहेब सदाशिवला मारण्यासाठी कट्ट्यार हातात घेतात तेव्हा कविराज खानसाहेबांना म्हणतात की ज्याला तुम्ही मारत आहात त्याला कमीत कमी मरण्या अगोदर त्याची शेवटची इच्छा विचारून ती इच्छा पूर्ण करू द्या. त्याचबरोबर खानसाहेब सदाशिवला त्याची शेवटची इच्छा विचारतात, ज्यावर सदाशिव म्हणतो की ह्या दरबारातील व्यासपीठावर माझे दोन्ही गुरु गायले आहेत, म्हणजेच पंडितजी व खानसाहेब, आणि त्याच व्यासपीठावर बसून त्यांच्या समोर मला गायचं आहे. यावर खानसाहेब सदाशिवला गाण्याची परवानगी देतात. आता सदाशिव पंडितजी व खानसाहेबांना सांगतो की तुम्ही दोघांनी जे काही मला शिकवलं आणि त्यातून मला जे काही समजलं त्याचा मेल करून मी गाणार आहे, असं म्हणून तो गायला लागतो. आता इथे अरुणी किरण हे गाणं आहे जे की सदाशिव गात असतो. सदाशिव गाणं इतकं सुरेख गातो की त्यामुळे खानसाहेब ते ऐकून स्तब्ध होतात. तसेच ह्या गाण्यात खानसाहेब व पंडितजींच्या मैत्रीचे काही सीन दाखवले आहेत. आता सदाशिव गात असताना खानसाहेब देखील त्याच्या गायनाच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या तोंडून सदाशिवसाठी शब्द निघतात की वा सदाशिव अप्रतिम. यानंतर सदाशिव त्याचं गाणं थांबवतो व आपल्याला समजतं की सदाशिवने त्याचं जे स्वप्न झरीनाला सांगितलं होतं ते पूर्ण झालं. पुढे आपण पाहतो की खानसाहेबांचा सर्व अहंकार तुटला आहे व ते सदाशिवला पुढे गायला सांगतात. पण सदाशिव म्हणतो की मी एका अटीवरती गाईन आणि ती अट अशी असते की खानसाहेबांनी त्याला गायन शिकवावं. पण खानसाहेब त्याला म्हणतात की मी त्या लायकीचा नाही की मी तुला गायन शिकवेल, मी खूप वाईट माणूस आहे. खरं तर हा सीन खूप इमोशनल आहे, ज्यासाठी तुम्ही हा चित्रपट पुन्हा एकदा नक्कीच पाहायला हवा. असो, इथे खानसाहेब सदाशिवला आशीर्वाद देऊन दरबार सोडून जायला लागतात. तेव्हाच पंडितजी सदाशिव जवळ येतात व त्याला गायला सांगतात आणि हा सीन इथेच संपतो. यानंतर आपण पुन्हा कट्ट्यारीचा आवाज ऐकतो, ज्यात ती कट्ट्यार आपल्याला ही कथा सांगत असते. तसेच ती सांगते की संगीताला ना धर्म आहे, ना कोणत्या सीमा, ना घराण्याची कोणती बंधनं, आणि सदाशिवने हे दाखवून दिलं की संगीत त्या व्यक्तीचं आहे जो त्याला जपतो व सूर त्याचे जो त्यांना आपलं करतो. त्याचबरोबर ह्या गोड आवाजासोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट कट्ट्यार काळजात घुसली ह्या सेम नाटकावरती आधारित आहे, जे की पुरुषोत्तम दवेकर यांनी लिहिलेलं. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सुबोध भावे व याला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.